त्याकरिता त्या मुलाने सांगितलेलं आहे की आपल्याला चर्चा बैठकमध्ये जाणं आवश्यक आहे. चर्चा बैठकमध्ये गेल्याने आपल्याला आत्मविश्वास येतो. म्हणूनच इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की युअर कॉन्फिडन्स इज युअर की ऑफ सक्सेस. याचा अर्थ असा की तुमचा आत्मविश्वासच तुमच्या यशाची चाबी आहे. म्हणून तुम्हाला सर्व सेवकांना सांगू इच्छितो की 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि बाबांनी जी चर्चा बैठक आपल्याला लावून दिलेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सतत जा आणि आपला आत्मविश्वास वाढवून आपण सुद्धा आपले दुःख दूर करू शकता. असा उपदेश या छोट्याशा मुलाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे.
चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम. सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम. सर्वांची आई वाराणसी आई या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे यांना माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्रीमान धर्मराजी भावांकडे मुक्काम चाचे यांना सुद्धा माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे उद्घाटक श्रीमान तुलारामजी सेंद्रे यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि बोरी सिंगुरी या गावचे मार्गदर्शक श्रीमान नितीनजी येरणे यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि बाहेर जाऊन आलेले मार्गदर्शक सेवक सेवकिनी बाळगोपाळ आणि या गावातील सेवक सेवकिनी बाळगोपाळ सर्वांना माझ्या एक साथ नमस्कार. मला या संचालक साहेबांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यांचे मी आभार मानतो. आणि थोडक्यात असे मार्गदर्शन करतील अशी त्यांनी विनंती केली आहे. महान त्यागी बाबा जिंदेजींनी आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे आणि ती आपण सर्व सेवकांनी द्यायला पाहिजे. कारण की संचालक साहेबांनी आता बांगडकर साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे आणि त्या मुलांनी सुद्धा आपल्या वाणीतून ज्या पद्धतीने जेव्हा त्या पद्धतीने महान त्यागी बाबा जिंदेजीच्या शिकवणीवर त्यांनी मार्गदर्शन केले. ही चर्चा बैठक महान त्यागी बाबा जिंदेजींनी लावून दिली आणि तुम्हा आम्हा शिकण्याकरता. मानव आहे, मानवाच्या हाताने अनेक चुका होत असतात आणि त्या चुकाचे निराकरण आणि माणसामध्ये जो विसर पडत असतो तो भरून निघण्यासाठी ही चर्चा बैठक आहे. आपण दररोज सायंकाळची प्रार्थना करीत असतो आणि त्या प्रार्थनेमध्ये तिसरा नियम दिलेला आहे. सर्वांसाठी, कुटुंबासाठी आणि सेवकांसाठी आणि मुलांबाळाकरता त्याचे जर आपण तंतोतंत पालन केलं तर आपण नक्कीच आपण सत्य मर्यादा प्रेमाची जी महान त्यागी बाबा जिंदेजींनी भीक मागितली त्याप्रमाणे चालू शकतो. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे. या मार्गामध्ये अनेक सेवक लोभी लबाडी चोरी चकारी आणि दुःखाच्या यामधून आलेले आहे. तर त्या नियमाप्रमाणे जर आपण पूर्णपणे ज्या पद्धतीने आपण या मार्गामध्ये आलो ते जर आपण बाजूला सारून महान त्यागी बाबा जिंदेजीच्या तत्वशब्द नियमानुसार जर चालून तर आपण तेच कृत्य त्या मार्गामध्ये आल्याच्या नंतर करू शकणार नाही. अनेक लोक म्हणत असतात का परमात्माचा हा मार्ग मध्ये खोटं बोलतात. कारण की आपण मानव त्या मार्गामध्ये जे आपण आलेलो आहोत सेवक ते त्याच पद्धतीने आलेलो आहोत. परंतु आपल्यातला अहंकार जो मानवामध्ये जळलेला आहे तो बाजूला सारला पाहिजे तरच आपण या परमात्मा मार्गाचे सेवक बनू शकू आणि शेवटी सुद्धा बनू शकू. म्हणून या परमात्मा मार्गाने महान त्यागी बाबा जिंदेजीने जो मानव धर्म शिकवला आहे आणि एक अगरबत्तीचा मार्ग ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार आणि प्रसार केला त्या पद्धतीने सेवक सेवकिनी आणि बाळगोपाळी टिकवून ठेवायला पाहिजे. आणि मी सुद्धा टिकवण्याचा प्रयत्न करीन. एवढे दोन शब्द म्हणून आपल्या वाणीला विराम देतो. आपली जागा सर्व ठिकाणा. धन्यवाद मार्गदर्शक साहेब. आपण थोडक्यामध्ये का होईना पण खूप चांगल्या तरीकेने आम्हा सेवकांना मार्गदर्शन केले. आपण सर्वप्रथम भगवंताला एकत्रित करा. भगवान
परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिळकी नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमलेजी यांच्या आदेशानुसार आज 18 जानेवारी 2025 मौजा बोरी या गावामध्ये एकतेचे हवनकार्य व सामूहिक सेवक संमेलन या ठिकाणी ठरलेल्या वेळेवर भगवंताचे हवनकार्य व परमेश्वराची एकतेची रॅली या गावामधून मोठ्या उत्साहाने आज या मंडपस्थळी येऊन पोहोचली आणि एका परमेश्वराची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि या चर्चा बैठकीला उपस्थित स्वयं सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा आजच्या या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबाच्या प्रत्येक कार्याला सहकार्य करणाऱ्या आई वाराणसी आई ह्या सुद्धा आजच्या या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब यांना माझा नमस्कार। आजच्या या चर्चा बैठकीचे उद्घाटक आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय तुलारामजी शेंद्रे साहेब यांना माझा नमस्कार। मौजा बोरी या गावातील मार्गदर्शक श्रीमाननीय निलेशरावजी येळणे साहेब यांना माझा नमस्कार। कुंभापूर गटातील मार्गदर्शक